नवरात्रीमध्ये भगवान शिवाचे हे 12 उपाय कोणत्याही दिवशी शिवलिंगावर करा. नंबर 1. 11 आंब्याचे पानं घेऊन कच्च्या धाग्याने 11 वेळेस गुंडाळून घ्यावेत. ते पानं एकत्र करून 11 वेळेस गुंडाळून घ्यावेत. त्या पानांचा कोणताही एक भाग मधामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करायचा आहे. आपण ज्या बाजूने मध लावलेला आहे ती बाजू भगवान शंकराकडे असावी. नवरात्रीमध्ये हा उपाय करायचा आहे. घरात संपदाची कमी असेल, आपले पैसे कोणी देत नसेल, पैसे अडकलेले असेल तर आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे आणि आपली कामना करून यायची आहेत. भोले बाबा आपली कामना जरूर पूर्ण करतील. हा उपाय नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. ज्यांच्या घरात जास्त रोग असेल, खूप तकलीफ येत असेल, कष्ट वाटत असेल, आजार वाढत असेल, भीती वाटत असेल तर एका कलशामध्ये जल भरून ठेवावे. रात्रभर ते जल भरून ठेवावेत आणि सकाळी सकाळी त्या कलशात बेलपत्र टाकून लिंबाच्या झाडाखाली, नवरात्रीमध्ये लिंबाच्या झाडाखाली सर्व विद्या, आदिशक्ती, सर्व देवी त्या लिंबाच्या झाडाखाली विराजमान राहते. तो कलश पूर्ण घरात फिरवून ते जल सकाळी लिंबाच्या झाडाखाली समर्पित करून द्यावे. तर घरात भीती वाटणे समाप्त होईल. एखादा मोठा आजारापासून मुक्ती राहाल. नंबर 3. नवरात्रीमध्ये 9 दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी कन्यांना भोजन करावे आणि सोबत त्यांना त्यांच्या डोक्यावर लाल चुनरी ओढायची आहेत आणि लाल वस्त्र किंवा लाल पूजनाची सामग्री किंवा त्यांची आवडती वस्तू द्यावी. सुख मिळते. नंबर 4. पती आणि पत्नीमध्ये क्लेश असेल तर जगदंबाच्या मंदिरामध्ये माखन अर्पण करावे. प्रेम वाढेल. आपल्याला वाटत असेल की पती एखाद्या स्त्रीमध्ये गुंतला आहे किंवा परिवारात तुटत असेल, तलाकपर्यंत पोहोचला असेल तर माताच्या मंदिरामध्ये ध्वजा लावावे. त्या ध्वजाला माखन लावून तो ध्वजा लावावा. आपल्याला लाभ मिळेल. आपल्याला वाटत असेल मुलगा खूप अपशब्द बोलत आहेत, मन लागत नसेल तर माताच्या मंदिरामध्ये लाल पुष्प, लाल बांगड्या समर्पित कराव्या. प्रेम वाढेल. मुलांमधून प्रेमाची भाषा निघेल. नंबर 5. नवरात्रीमध्ये 9 लाल फूल आणि 5 सफेद फूल घ्यायचे आहेत आणि आपल्या घरात 2 शिवलिंग असेल तर एका शिवलिंगावर भगवान शिवाचे स्मरण करावे आणि एका शिवलिंगावर माता पार्वतीचे स्मरण करावे. आणि आपल्या घरात 2 शिवलिंग नसेल तर आपल्या घरी जेही झाड असेल कुंडीमध्ये तर तिथे 2 पार्थिव शिवलिंग बनवावे आणि एका शिवलिंगावर भगवान भोले बाबाचे स्मरण करावे आणि एका शिवलिंगावर माता पार्वतीचे स्मरण करावे. एका शिवलिंगावर 9 लाल फुले आणि एका शिवलिंगावर 5 सफेद पुष्प समर्पित करावे आणि बाबाची आराधना करावी. तुपाचा दिवा लावा, पूजन करावे आणि नंतर त्या शिवलिंगाला विसर्जन करावे. कोणत्याही नदीमध्ये, तलावामध्ये तिथे विसर्जन करू शकत नसेल तर एखाद्या झाडाखाली विसर्जन करावे आणि त्या दोन्ही शिवलिंगापाशी छोटेसे मातीचा गट्टा बनवून माता जगज्जननी जगदंबेचे ही पूजन करावे. नंबर 6. नवरात्रीमध्ये पंचमीच्या दिवशी एक विड्याचे पान घेऊन त्या पानावर 2 स्वास्तिक बनवायचे आहेत. एक हळदीचा आणि एक कुंकवाचा. जे हळदीचे स्वास्तिक बनवले आहेत त्यावर कुंकवाचे अक्षता ठेवायच्या आहेत आणि जे कुंकवाचे स्वास्तिक आहेत त्यावर हळदीच्या अक्षता ठेवायच्या आहेत. ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल त्यांच्या हाताने ठेवून नाव आणि गोत्र बोलून ते पान घेऊन लिंबाच्या झाडाखाली ठेवले जाते. मात्र 3 ते 4 महिन्यामध्ये त्या मुला मुलींचा विवाह पक्का होतो. त्यांचा विवाह होत नाही त्यांच्यासाठीच आहेत. नंबर 7. जर माताजीचा यज्ञ चालू असेल तर त्या यज्ञामध्ये सफेद चंदन टाकावे, कमलगट्टा टाकावे, पंचमेवा टाकावे. अष्टमीला जो यज्ञ होतो त्यामध्ये विविध प्रकारची सामग्री टाकली जाते.
नंबर 8, नवरात्रीला वटवृक्षाचे मूळ घरी आणा. नवरात्रीमध्ये लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर वटवृक्षाची थोडीशी मुळी आणा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. तिजोरी बंद करण्यापूर्वी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांचे नाव घ्या आणि तुमच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करा. यातून तुम्हाला पैसे मिळतील. नंबर 9, नवरात्रीत हनुमानाच्या पूजेचे महत्त्व. नवरात्रीच्या पवित्र सणात दुर्गा देवीच्या उपासनेसोबतच शक्ती, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा सागर म्हटल्या जाणाऱ्या श्री हनुमानजींच्या पूजेला खूप महत्त्व आहे, कारण ते परमभक्त आणि सेवक मानले जातात. देवी दुर्गा यामुळेच देशातील सर्व शक्तिपीठांमध्ये हनुमानजींची विशेष पूजा केली जात असल्याचे तुम्हाला दिसेल. असे मानले जाते की श्री हनुमानजींचे नाते दुर्गा शक्तीची देवी, आई आणि मुलाचे आहेत. अशा स्थितीत प्रत्येक शक्ती साधकाने नवरात्रीच्या काळात देवीसोबत श्री हनुमानजींची विशेष पूजा करावी. नंबर 10, चालिसाच्या पाठाने भाग्य उजळेल. नवरात्रीमध्ये आपल्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री हनुमान चालिसाचे किमान 7 श्लोकाचे पठण करताना या दिवसामध्ये विधीनुसार श्री हनुमानजींची पूजा करावी. हनुमानजींच्या चालिसाचा खऱ्या मनाने पठण केल्याने साधकाच्या जीवनातील शत्रू, भूत, पैसा इत्यादी सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि त्याला सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते. नंबर 11, सिंदूर लावल्याने सर्व दुःख दूर होतील. तुमच्या जीवनाशी संबंधित कोणतेही मोठे दुःख किंवा वेदना दूर करण्यासाठी नवरात्रीच्या दिवशी देवीच्या पूजेसोबत बजरंग बलीला त्यांचं सर्वात आवडती वस्तू म्हणजे सिंदूर अर्पण करायला विसरू नका. असे मानले जाते की नवरात्रीच्या मध्यभागी पडलेल्या मंगळवारी सिंदूर चोळ अर्पण केल्याने श्री हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि साधकाच्या चिंता दूर करतात. या पूजेच्या पद्धतीमध्ये सिंदूर अर्पण केल्यानंतर श्री हनुमानजी समोर चमेलीचा तेलाचा दिवा लावायला विसरू नका. नंबर 12, तुमची इच्छा पानाने पूर्ण होईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातील सुखावर कोणाचा तरी परिणाम झाला आहे आणि तुमच्या कामात अनेकदा अडथळे येत आहेत, तर सुख, संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या काळात मंगळवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी श्री हनुमानजींची पूजा करण्याचा हा मार्ग तुमच्या जीवनात गोडवा आणेल. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट